गुन्हेगारांना मी मदत केली हे सिद्ध केलं तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा, मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना आव्हान. अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला खिंडार. देवा भाऊ, हे देवा भाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळं केलं, 300 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारला. मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर आरोप. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचार सभा. यंदा पहिल्यांदाच अहिल्यानगरचा महापौर होणार, महायुतीचाच महापौर बसेल, फडणवीसांना विश्वास. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, राज ठाकरेंचा घणाघात. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होता, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीतून फडणवीसांवर निशाणा. फक्त सिनेमे बघायचे, लोकांसाठी तुम्ही कधी रस्त्यावर उतरले आहात का? शेलारांचा थेट सवाल. तर मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीवर आशिष शेलारांची सडकून टीका. आणि भाजपच्या किरीट सोमय्यांचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांवर आरोप. निवडणूक अर्जात कोविड घोटाळ्याची माहिती लपवल्याचा आरोप. सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून. पालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा थेट सामना सुरू आहे. पुणे मनपा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे मनपा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती काय, याबाबत मोहोळ यांच्याशी खास चर्चा केली आहे आपल्या पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आज मेट्रोने प्रवास करतायत. सगळ्या पुण्यात प्रचार सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकांचा. पुण्याच्या महापालिकेच्या निवडणुकीचे ते निवडणूक प्रभारी आहेत आणि या एका पदामुळं गेले बरेच 2 ते 3 दिवस त्यांच्यावरती आरोपांच्या फैरी झडतात. अनेक आरोप त्यांच्यावरती झालेत. या सगळ्या दरम्यान निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची काय भूमिका आहे ते सुद्धा आपण त्यांना विचारून घेऊ. मेट्रोच्या प्रवासामध्ये हा इंटरव्ह्यू आपण करतोय. तुमचं स्वागत आहे अण्णा. तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलात निवडणूक प्रभारी झाल्यावरती आणि त्याचा दुसरा परिणाम असा झालाय की तुम्ही हिटलिस्टवर सुद्धा आलात. तुमच्यावरती प्रचंड आरोप होत आहेत. तुम्ही गेल्या 9 वर्षामध्ये जवळपास 70,000 कोटीचं बजेट खर्च केलं, त्याचं काय केलं? दुसरा प्रश्न, तुम्ही कोथरूडच्या गुन्हेगारांना परदेशात पळून जायला मदत केली. तिसरा प्रश्न, तुमच्यावरती भूखंड लाटल्याचा आरोप झाला. जय जिनेंद्र एक कॅप्शन तयार केलं गेलं सोशल मीडियातून तुमच्या विरोधामध्ये गुन्हेगारांचा कोथरूडचा आका अशा स्वरूपाची कॅम्पेन सुरू आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊ. पहिला प्रश्न, मेट्रो का निवडली? नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं संबंधच नाही. देवेंजीचा विषय वेगळा होता. आपलेच काही पत्रकार मित्र कालपासून जे 2-3 दिवस चालू होतं की मेट्रोचा विषय आहे की मेट्रोमध्ये प्रवास करून 2 लाख पुणेकर आज मेट्रोमध्ये प्रवास करतात. तर तो एक अनुभव पण आहे आणि सगळ्यांना भेटत काही आपल्या लोकांचं म्हणणं होतं की आम्हालाही काही संवाद इंटरव्ह्यूज करायचे, तर आपण मेट्रोमध्ये करू. मलाही चांगलं झालं ते की त्यानिमित्तानं खूप वेळ आपल्याला सगळ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही होते आपले सगळ्यांशी बोलता आलं, चांगला संवाद करता आला. मेट्रोचा प्रश्न आणायचं उत्तर आलंच आहे तुमचं. मेट्रोवरून पहिला आरोप झाला, मेट्रोची मंजुरी ही मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दिली गेली असं अजित पवार म्हणाले. नाही, मला असं वाटतं की मी म्हणाल तसं की 2 लाख पुणेकर आता मेट्रोतून प्रवास करतात. 2 लाख पुणेकर. ह्या 2 लाख पुणेकरातला कोणालाही विचारा की मेट्रो मोदीजींनी आणली पुण्याची का मनमोहन सिंगांनी आणली? 2000 हा विचार. मेट्रो कुणी आणली पुण्याची? मनमोहन सिंग की मोदीजी. आता याच्या इतकं उत्तर कोण? आता मला सांगा, मी द्यायची आवश्यकताच नाही अजितदादांना. पुण्यातली जनताच देतीये की पुण्याची मेट्रो ही मोदीजींनी आणली. कारण 2001 ते 14 या काळामध्ये पंतप्रधान होते
मनमोहन सिंगजी आणि पालकमंत्री अजितदादा होते पुण्याचे. कागदावरची मेट्रो गेले 25 वर्ष पुणेकर ऐकतायत, आलीच नाही ती मेट्रो, कागदावर पण नाही सरकली. त्याला 2014 उजाडलं, मोदीजी आले, सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, भूमिपूजनही मोदीजींनी केलं आणि उद्घाटनही केलं नाही. आज 32 किलोमीटरची मेट्रो लाईन पुण्यामध्ये चालू आहे. एलिव्हेटेड की अंडरग्राऊंड सवाल? त्याचा काय विषय आहे? आली कोणी त्याच्यात, तेच सत्तेत होते, आम्ही नव्हतो. मी तेच सांगतोय, म्हणजे यांना ते इच्छाशक्ती लागते. मोदीजी आल्यावर कसं झालं, लगेच देवेंद्रजी आल्यावर कसं झालं, शेवटी इच्छाशक्ती लागते. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच होते. दिल्लीत मेट्रो कधी आली मला सांगा ना, पुण्यातच का उशिरा आली? कारण शेवटी ती इच्छाशक्ती लागते, ते काम जमावं लागतं. ते मोदीजींना जमलं आणि म्हणून पुण्यात आज 2 लाख लोक आमचे प्रवास करतात. पुढच्या काळामध्ये हेच नेटवर्क 120 किलोमीटरचं आता होतंय. ही उपलब्धी आहे, पुणेकर जाणतात, पुणेकरांना माहिती आहे पुण्याची मेट्रो कोणी आणली. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला कोणी सिरियसली घेणारच नाही. या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यावर जबाबदारी आल्यानंतर तुमच्यावरती काही आरोप झाले, गंभीर स्वरूपाचे, जे नागरिकांना गंभीर वाटतात, वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा आरोप झाले, ज्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगारांना मदत करता, सोशल मीडियातनं कॅम्पेन चालवले जातात, मला असं कोथरूडच्या गुन्हेगारांचा आका वाटतं, मला काय वाटतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन. आणि मला काय वाटतं, ही जी काही हातात मुद्दाच नाही, निवडणूक आपण जिंकू शकत नाही. आणि मला पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे, पुणेकर हे विचाराला, विकासाला, भविष्याला मत देतात. त्यामुळे काय झालं की यांच्याकडे काहीच नाही. पुण्याचं भविष्य मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे. पुण्याचा विकास हा देवेंद्रजींच्याच नेतृत्वात किंवा त्यांच्याच व्हिजनमध्ये होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे भविष्यात प्रगत शहर बनू शकतं, हा विश्वास पुणेकरांमध्ये आहे. आणि हे माहिती आहे सगळ्यांना. आणि म्हणून मग काहीतरी त्याला साईड ट्रॅक करायचं, त्याला काहीतरी मार्ग शोधायचा, काहीतरी चर्चा दुसरीकडे घेऊन जायच्या. पुणेकर काय त्याला कुणाला असल्या चर्चांना आणि असल्या कुठल्या आरोप प्रत्यारोपांना कुठेही पुणेकर नाही बोलत. पुणेकर पक्के असतात. तुम्ही उत्तर काय द्याल? तुम्ही मदत केलेले गुंड परदेशात पळून. तुम्हाला मी सकाळी पण एका चॅनेलला सांगितलं, ज्यांनी हा आरोप केलाय, अजित पवार, हा अजितदादांनी, त्यांनी एका व्यासपीठावरती माझी तयारी यायची, चला की त्यांनी हे सिद्ध करावं की कुठल्या गुन्हेगाराला मी विदेशात जायला मदत केली. त्यांनी सिद्ध केलं तर मी राजकारण सोडतो आज, आणि नाही गेलं तर त्यांनी सोडायचं. तुम्ही आता माझी मुलाखत झाल्यावर त्यांची घ्यायला जा. जय जिनेंद्रचं कॅम्पेन चालवलं जातं जाणीवपूर्वक तुमच्या विरोधात. मी तेच सांगितलं ना की माझ्यावरती खूप प्रेम करतात ही सगळी. आता शुभेच्छा आहेत त्यांना. आता दुसरा विषय नाही, त्यामुळे वैयक्तिक कुठं ते टार्गेट केलं जाते तर करू द्या. माझी लोक माझ्या सोबत आहेत ना, मला काही फरक नाही पडत. काय झालं त्यावेळेस जे चालू होतं हे सगळं, काय झालं, काही फरक पडला नाही, कारण त्याच्यात काही तथ्यच नव्हतं. तथ्य असलेले विषय येतील की कधी ना कधी. पिंपरी चिंचवडला महेश लांडगे फार अग्रेसिव्हली रिटालिएट करतायत दादांना, ते सुद्धा वैयक्तिक गेलं जातं, त्यांच्या मुलांचे जमीन घोटाळ्याचे आरोप वगैरे. तुम्ही ते टाळलंय, जाणीवपूर्वक टाळलंय? नाही, मी सार्वजनिक जीवनात आज जवळजवळ 30 वर्ष काम करतोय. मी लोकप्रतिनिधी म्हणून जवळजवळ 20 वर्ष काम करतो. नगरसेवक झालो, खासदार झालोय, आज मंत्री झालोय. पण मी माझ्या कुठल्याच निवडणुकी, म्हणजे मी 4 महापालिकेच्या निवडणुका लढल्या, 1 विधानसभेची लढली, 1 लोकसभेची. मी माझ्या आयुष्यात 6 निवडणुका लढल्या. पण मी एकदाही कुठल्या समोरच्या उमेदवाराची वैयक्तिक टीका नाही केली. लोकसभेच्या निवडणुकीला तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात सगळे, किती खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका कर, हेच होतं सगळं. काय फरक पडला, काय झालं? मला असं वाटतं की मी ज्या पुण्यात राहतो ते पुण्याचं एक सांस्कृतिक राजधानी पुण्याला म्हणतात. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि इथं शेवटी विचाराला तुम्ही काय संस्कृती वाढलाय, तुमची वैचारिक तुमची काय बैठक आहे, याला खूप महत्व असतं. त्यामुळे निवडणुका आल्यानंतर निवडणुका आल्यावरच काय येतं का, तर मुद्देच नाही आहेत. आमच्याकडे मुद्दे आहेत. आम्ही केलेलं काम सांगतोय आणि जे करणार आहे ते समोर ठेवलंय. तुम्ही या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तिकीट वाटपाचा किंवा उमेदवारांच्या यादीचा जो विषय होता, त्यात जवळपास 40 विद्यमान नगरसेवकांना तुम्ही तिकिटाच्या यादीतून कापलं, म्हणजे त्यांची तिकीटं कापली तुम्ही. त्याच्यावरून सुद्धा बरीच टीका झाली. पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. अनेक कार्यकर्ते खासगीत बोलताना सुद्धा हे सांगतात. माझा प्रश्न दुसरा आहे, ही तिकीटं कापतानाचं मेरिट नेमकं काय होतं? हे तुमचे 40 नगरसेवक ज्यांची तिकीटं कापली ते अकार्यक्षम होते. हे बघा, तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक सिस्टीम आहे. भारतीय जनता पार्टी ही 12 महिने काम करणारी पार्टी आहे. आम्ही निवडणुका आल्या की काम नाही करत. त्यामुळे आमच्याकडे लोकप्रतिनिधी असेल, पक्षाचा पदाधिकारी असेल, त्याच्या कामाचं विश्लेषण केलं जातं, त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं. आणि
स्वतः मुख्यमंत्री असतील, आमची राज्याची कोर कमिटी असेल, किंबहुना आमची शहराची कोर कमिटी असेल, या सगळ्या स्तरावरती त्याची एक स्टेज आहे. या सगळ्या स्तरावरती चर्चा होतात. सर्वेचे जे रिपोर्ट्स येतात, ग्राउंड लेवलला सर्वे केले जातात. स्वतः माननीय मुख्यमंत्री एका जागेचे सर्वे करतात आणि त्याचे रिपोर्ट पाहून मेरिटवरती आमच्याकडे उमेदवारी दिली जाते. ठीक आहे, काही वेळेला काही 100% होत नाही, काही वेळेला काही ठिकाणी योग्य कार्यकर्त्याला संधी नाही पण मिळत, पण ते काही राजकीय अनेक कारणं असू शकतात कुठल्या मग कुठल्या. हे अकार्यक्षम होते का 40 जण? नाही, मोठा क्वांटम आहे, 100 पैकी बघा, 40 मला ते जवळपास सांगतो. 40%. मला पूर्ण करून द्या. अकार्यक्षम नाही म्हणणार मी तुम्हाला सांगतो की मेरिट हा मुद्दा म्हणजे अकार्यक्षमता दुसऱ्याची सिद्ध करणं नाही होत. पार्टीज एवढी मोठी, आमच्याकडे 2200 अर्ज आले हो, 165 तिकीट आहेत आमच्याकडे, नगरसेवक 165 आणि उमेदवारी अर्ज आले 2200, म्हणजे इच्छुकांचे अर्ज आले. ती शेवटी एका वॉर्डात एकालाच संधी मिळते आणि त्यामुळे ही पार्टी वेगळी आहे, विचारांनी चालणारी पार्टी आहे. तुम्हाला एकाच ठिकाणी कुठेतरी एकाही ठिकाणी बंडखोरी नाही. तुम्ही मला एक बंडखोरी दाखवा की आमच्या एका नगरसेवकांनी पार्टीत राहून बंडखोरी, पार्टी सोडून गेले ते जाऊ दे, ते आमचे नव्हतेच. मग पक्षात राहून कुणी बंडखोरी केली असं एक उदाहरण मला द्या माझ्या पुण्यात. आमच्या तुम्ही पार्टी सोडून गेलेल्याचं नाव घेतलं म्हणून मी अमोल बालवडकरचं नाव घेतो. गेले त्याने नाव नका कुठलं घेऊ. त्याने आमच्याकडं तुमच्याकडं पाटक्के गेलेत, आमच्याकडं ढोले गेलेत, आमच्याकडे अजून 4 जण गेले. त्यामुळे एका नावावरती काय विषय आहे? अमोल बालवडकर फार आक्रमक आहे तुमच्या बाबतीमध्ये. चंद्रकांत दादांच्या बाबतीत विधानसभेला तुम्ही जे शब्द दिले होते, मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिले होते ते पाळले नाहीत वगैरे. शेवटी जो पेढा चारला होता सगळं गोड झालं म्हणून. 30 वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या आधी यांना संधी दिली बाहेरून येऊन. ते कार्यकर्ते आजही पार्टीत आहेत. त्यामुळे आमच्याकडे मी म्हणालो तसं पक्षनिष्ठा, तत्व, विचार याच्यावरती पार्टी चालते. त्यामुळे कुणाला टार्गेट करण्याचा काहीच संबंध येत नाही. 40 लोकांना संधी. त्याच वॉर्डमध्ये आमच्याकडे प्रल्हाद सायकर, त्यांची मिसेस नगरसेविका आहे. आज 25 वर्ष दोघं नवरा बायको तिथं पार्टीचं काम करतात. त्यांनाही तिकीट नाही दिलं, ते दुसऱ्या दिवसापासून प्रचारात आहेत. असं नाही चालत. ठीक आहे, ज्याचंही त्याला स्वातंत्र्य, त्यांनी कुठेही जावं, निवडणूक लढवावी. आता आमच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जसं उत्तर दिलंय, त्यामुळे माझ्यापर्यंत हा प्रश्न येऊही नाही. या सगळ्या दरम्यानच्या इलेक्शनमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये एक मतदार जे आहेत ते काहीसे थोडे नाराज दिसत आहेत किंवा ही सगळी जी भेळ झाली आहे, खिचडी झाली आहे, युती होणार, महायुती होणार, पुन्हा त्याच्यात सगळेजण एकमेकांच्या विरोधात लढतात. कुणी किती एबी फॉर्म दिले हे कळायला पुढचे 4 दिवस गेले. अशा परिस्थितीत ही निवडणूक होते. म्हणजे राज्यात एकत्र, केंद्रात एकत्र, इथं विरोधामध्ये मतदान करताना तुम्ही मतदार राजाला गृहीत धरता का किंवा वेळ समजता का? आमच्या असा बाबतीतच प्रश्न नाही झालं हे. नाही, सगळ्यांच्याच बाबतीत. आघाडी तसंच झालं, युतीत तसंच झाले, असं काही नाही झालं. बघा, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आणि देशाच्या केंद्रातल्या लोकसभेच्या निवडणुका ही एक मला वाटतं स्थिती वेगळी, परिस्थिती वेगळी असते. स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्थानिक पातळीवरती विचार करून लढले जातात. त्यामुळे आज मी महापालिकाच नाही, आम्ही नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका सुद्धा वेगळे लढलो. त्यामुळे त्यात वेगळं काहीच नाहीये. तुम्ही निवडणूक प्रभारी म्हणून नका बोलू. माझा प्रश्न आहे की मतदार जो आहे, सर्वसामान्य मतदार, त्याची मानसिकता काय याचा विचार केला? तुम्हाला मतदार म्हणून काय वाटेल हे असं जर झालं सगळं तर मला असं वाटतं तुम्ही नेते म्हणून समाधानी ऐका ना, आहात का? मतदार तो सुजाण असतो, त्यांनी त्याचं मत पक्क केलेलं असतं. त्यामुळं त्याला जर काय वाटेल तो त्याचा निर्णय घेतो ना. पण त्याच्यातही मी तुम्हाला सांगतो ना, ते आमच्या बरोबर आहेत. पण मग म्हणजे इथं- मला काय वाटतं की शेवटी त्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला विचार करायचा. नाही, मुद्दा असा आहे की तुम्ही गोंधळून टाकता. त्याचं स्वातंत्र्य मान्य आहे. राज्यात त्याला अजित काही पवार एक- तुमच्या त्याला एक राज्यात गोष्ट अजित पवार जबाबदार तुमच्या नसते ना. राज्यात अजित पवार तुमच्या सोबत आहेत. तिथं गुन्ह्या गोविंदाने नांदायचं, इथं यायचं आणि एकमेकांवरती आरोप करायचे, ही लुटुपुटीची लढाई आहे का? एक आणखी नॅरेटिव्ह जे येतं ते म्हणजे तुम्ही विरोधकांची स्पेस खाऊन टाकता. तुम्हीच तुमच्यात भांडायचं, तुम्हीच सत्तेत राहायचं आणि सगळीकडे तुम्हीच त्याचा फायदा मिळवायचा, सत्ता मिळवायची किंवा इतर गोष्टींमध्ये विरोधकांना पुढे येऊ द्यायचं नाही. हे तुमचं मत झालं, तुम्ही तुमचं मत मांडलं. मी तुमच्या मताशी सहमत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की मी पुन्हा तेच सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या ज्या त्या पक्षाने स्वतंत्र लढायचा हा निर्णय झालेला आहे. तर मोहाळे यांनी अजित पवारांना खुलं चॅलेंज दिलेलं आहे. एकाच व्यासपीठावर या आणि माझ्यावरचे आरोप सिद्ध करा असं ते म्हणतायत. त्यामुळे अजित पवार त्यांचं हे चॅलेंज स्वीकारणार का ते बघावं लागेल.